हरिओम. मी माहेश्वरी रवींद्र भेंडे, पारडी उपासना केंद्र. मला असे खूप सारे अनुभव आलेले आहे. मी त्याच्यातला एकच अनुभव सांगते. माझा जे पेपर होता, मी सेकंड इयरला होती तेव्हा. तर कोरोनामधला, तर त्याच्यामध्ये ऑनलाईन पेपर होते. तर मी जॉब करते, म्हणजे जॉब करत होती. तर माझ्या भावाला मी फॉर्म भरायसाठी पाठवलेला होता. तर त्यांनी जो आय कार्ड होता, ज्यांनी मला पेपर सोडवायचा होता, तोच आय कार्ड त्यांनी तिथे म्हणजे फॉर्म भरण्यामध्ये त्याने तो लावून दिलेला होता. तर मी जेव्हा माझा पेपर होता त्याच्यानंतर मी पाहिलं, मला असं वाटत होतं की नाही, माझ्या बॅगमध्येच आहे तो म्हणजे आय कार्ड. तर मी काही तेवढं लक्ष नाही दिलं, मी जॉब करत होती. तर ज्या दिवशी माझा पेपर होता त्या दिवशी मी म्हटलं की पहिले मी माझं पूर्ण लावून ठेवून देते म्हटलं. तर मी तेव्हा आय कार्ड पाहिलं माझ्या बॅगमध्ये, सगळं शोधलं, तो आय कार्ड काही मला दिसला नाही. मी माझ्या दादाला विचारलं की तू आय कार्ड कोणता नेलेला होता म्हटलं तिथे फॉर्म भरायसाठी. तर त्याच्याही काही लक्षात नाही, त्याने तो जोडून दिलेला. तर आता काय करायचं, कोरोना. आणि मग सरांना कॉल केलं, प्राचार्याला वगैरे कॉल केलं. त्यांची तब्येत खराब होती, त्यांना होता कोरोना. तर आता कसं करायचं की ते तर येणार नाही, कॉलेज वगैरे त्यावेळेला सगळं बंद होते, ते तर येऊ नाही शकणार कोरोना असल्यामुळे, त्यांची तब्येत वगैरे बरी नव्हती. तर आम्ही मग म्हणजे सगळ्यांना कॉल केलं, प्रिन्सिपलला कॉल करून पाहिलं, सगळ्यांना कॉल केला. आता म्हटलं काय करायचं. मला बापूवर विश्वास होता, खूप विश्वास होता की नाही बापू करेल. आणि मी पेपरला सोडवायच्या आधी बापूची उदी, त्यांचं पूर्ण ते पठण वगैरे करणं, त्यांचे पुस्तक वाचणं वगैरे सगळं मी ते करतच होती. तेव्हा पण मी बापूला म्हटलं, बापू आता तुम्हीच मला काहीतरी सांगा, आता तुम्हीच काहीतरी मला रास्ता दाखवा म्हटलं, की आता माझा पेपर आहे म्हटलं, नाही तर माझं वर्ष वाया जाणार आहे म्हटलं. तर मग त्यांना मी कॉल केला. तर ते सर कोरोनामध्ये त्यांच्या वाईफनी फोन उचलला आणि त्याच्या वाईफनी म्हटलं की त्यांना बरं नाही आहे म्हणे. तर मी त्यांना थोड्या वेळाने, त्यांनी आता मेडिसिन घेतल्यामुळे ते आराम करत आहे म्हणे, तर मी त्यांना थोड्या वेळाने कॉल करायला लावते म्हटलं. तर त्यांनी थोड्या वेळाने मला कॉल केला आणि त्यांनी मला म्हटलं की बेटा तू घाबरू नको. त्यांची एवढी तब्येत खराब असताना पण ते कॉलेजमध्ये आले आणि तिथून मला न्यू आय कार्ड काढून दिला. आणि त्याच्यानंतर मी घरी आली आणि माझा पेपर दिला. आणि म्हणजे वाटतच नव्हतं की ते सर येणार आणि मला ते आय कार्ड काढून देणार. मी बापूला म्हणजे नाव घेत गेली, बापू म्हटलं माझं होऊ द्या म्हटलं, नाही तर माझं वर्ष वाया जाणार आहे म्हटलं. बापूमुळे ते झालं आणि मी आता ग्रॅज्युएशन पण कंप्लीट झाली आणि कुठेच मला अडथळा नाही आला ना. आता पण मला खूप सारे अनुभव येतात, खूप सारे म्हणजे घरच्यांसाठी पण, सगळ्यांसाठी पण. बापू आहे ना, बापूचं नाव घेतलं की सगळं होऊन जाते. हरिओम. श्रीराम अंबानी.